श्री स्वामी समर्थ. कधी विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी ते पुन्हा उभे राहतात. त्यांना योग्य वेळ, योग्य माणसं भेटतात. त्यांच्या अडकलेल्या कामांना अचानक गती मिळते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसते. अनेकांना वाटतं की हे फक्त नशीबच आहे, पण स्वामी समर्थांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की ही फक्त नशिबाची गोष्ट नसते, तर त्यामागे स्वामींची कृपा असते. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. स्वामींची कृपा नेमकी कोणावर होते? मोठ्या पूजा करणाऱ्यांवर, रोज मंदिरात जाणाऱ्यांवर की मोठे मोठे दान करणाऱ्यांवर? उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण स्वामी समर्थांनी तुमची संपत्ती, तुमचं पद किंवा तुमची बाहेरची ओळख महत्त्वाची नसते. स्वामी पाहतात ते तुमचं मन, तुमचे विचार आणि तुमच्या रोजच्या सवयी. आज मी तुम्हाला अशा 7 सवयी सांगणार आहे ज्या स्वामी प्रसन्न असलेल्या लोकांमध्ये हमखास आढळतात. विशेष म्हणजे यापैकी काही सवयी तुमच्यात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा संकेत ठरू शकतो. आणि शेवटी सवय एक अशी सवय आहे जी तिच्या जीवनात येते तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला कळेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आधीपासूनच आहे, फक्त तुम्ही ती ओळखलेली नाही आहे. स्वामी समर्थ प्रसन्न असल्याचे संकेत. पहिली सवय जाणून घेण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. कारण अनेक जण नेहमी एकच प्रश्न विचारतात, स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? मी जे नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, ती स्वामींपर्यंत पोचते की नाही? माझ्या आयुष्यात स्वामींची कृपा आहे की नाही, याचे काही संकेत असतात का? आणि याच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अनेक लोकांना असं वाटतं की स्वामी प्रसन्न असतील तर लगेच पैसा मिळेल, सर्व समस्या एका रात्रीत संपतील किंवा चमत्कार घडतील. पण खरं सांगायचं तर स्वामींची कृपा प्रथम बाहेर दिसत नाही, ती आधी मनामध्ये उतरते. आणि जेव्हा मन बदलायला लागतं तेव्हा हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून आता हे संकेत शांतपणे ऐका, कारण कदाचित यापैकी अनेक संकेत तुमच्या आयुष्यातही आधीपासून दिसत असतील. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे मनामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता. पूर्वीच्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळजी करायच्या आहे, त्यात आता रात्रभर जागून विचार करायचा, त्याच्या गोष्टी आता तुम्हाला तितक्या त्रासदायक वाटत नाही. समस्या तिथेच असतात, परिस्थिती तशीच असते, पण तुमचं मन मात्र पूर्वीसारखं अस्वस्थ राहत नाही. आतून एक आवाज येत राहतो, सगळं ठीक होईल. ही शांतता कुठल्याही औषधातून मिळत नाही. ही शांतता म्हणजे स्वामींच्या कृपेची पहिली चाऊल असते. दुसरा संकेत म्हणजे संकट संपूर्णपणे समाप्त होत नाही, पण त्यांना समोर जाण्याची ताकद वाढते. अनेकांना वाटतं की स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात कधीच अडचणी येणार नाही, पण इतिहास पाहिला तर स्वामींच्या अनेक भक्तांना संकट आली होती. फरक एवढाच होता की ते त्या संकटासमोर कधीच हरले नाहीत. जर तुम्ही पाहत असाल की पूर्वीच्या तुलनेने तुमच्यात धैर्य वाढलं आहे, कठीण परिस्थितीही तुम्ही खचत नाही, तर हा देखील स्वामींच्या कृपेचा एक महत्त्वाचा संकेत आहे. तिसरा संकेत अत्यंत विशेष आहे. तुमच्या आयुष्यात अचानक योग्य लोक येऊ लागतात. कधी एखादा मित्र, कधी एखादं मार्गदर्शक, कधी एखादा अनोळखी माणूस योग्य वेळी मदत करतो. अनेक वेळा आपण विचारही केलेला नसतो आणि कुठूनतरी येऊन आपली एक अडचण सोडून जातो. योगायोगा वाटणाऱ्या या घटना अनेकांना आपल्या स्वामींच्या अदृश्य हाताची एक चिन्ह असतात. कधीकधी तुम्ही एखाद्या मोठ्या समस्यात अडकलेला असता, मला वाटतं आता यामध्ये मार्ग नाही आहे, पण अचानक कुठून तरी उपाय सापडतो. एखादा फोन येतो, एखादी माहिती येते, एखादा माणूस भेटतो आणि अडकलेलं काम पुढे सरकतं. अशा वेळी लक्षात ठेवा, प्रत्येक मदतीमागे दिसणारा माणूस असतो, पण त्यामागे काम करणारी शक्ती वेगळी असते. चौथा संकेत म्हणजे वाईट सवयींपासून मन आपोआप दूर होऊ लागतं. काही लोक सांगतात की पूर्वी त्यांना खूप राग यायचा, मत्सर वाटायचा, सतत नकारात्मक विचार यायचे, पण हळूहळू त्यांच्यात बदल झाला. त्यांनी मुद्दाम प्रयत्न केला नाही, तर मन लावणाऱ्या एक चांगल्या गोष्टीकडे वळू लागला. हा बदल साधा नसतो, कारण स्वामींची कृपा माणसाला आतून शुद्ध करण्याचं काम करते. पाचवा संकेत म्हणजे चुकीच्या मार्गांपासून वारंवार वाचणं. कधी तुम्ही एखादा निर्णय घेणारा असता आणि शेवटच्या क्षणी तो बदलता, तो नंतर समजतं की तो निर्णय घेतला असता तर मोठं नुकसान झालं असतं. अनेक वेळा आपल्याला तेव्हा राग येतो, निराशा येते, पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की जे काही घडलं ते आपल्या भल्यासाठीच होतं. ही देखील कृपेची एक सुंदर पद्धत असते.
6वा संकेत म्हणजे नामस्मरणाची ओढ वाढणं. पूर्वी तुम्ही कधीतरी स्वामींचं नाव घ्यायचात, पण आता दिवसातून अनेकदा स्वामींची आठवण येते. काम करताना, चालताना, एकटे बसताना मनात नकळत श्री स्वामी समर्थ हा जप सुरू होतो. ही ओढ जबरदस्तीने निर्माण होत नाही, ही आतून निर्माण होते आणि हीच ओढ अनेकांना गोपेचं सर्वात मोठं लक्षण मानले जाते. इथे एक गोष्ट नक्की समजून घ्या. स्वामींची कृपा आली म्हणजे आयुष्य परिपूर्ण होत नाही, पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वी जिथे फक्त समस्या दिसायच्या तिथे आता संधी दिसू लागतात. पूर्वी जिथे फक्त भीती वाटायची तिथे आता विश्वास निर्माण होतो. पूर्वी जिथे निराशा होती तिथे आता आशा निर्माण होते. आणि हा बदल बाहेरच्या जगात होण्याआधी आतल्या जगात होतो. आणखी एक संकेत खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला वारंवार योग्य संदेश मिळू लागतात. आणि कधी एखाद्या प्रवचनातून, कधी एखाद्या पुस्तकातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत असता त्याच विषयावर अचानक एखादी माहिती तुमच्या समोर येते. अनेक भक्त याला स्वामींचं मार्गदर्शन मानतात. तर काही लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट एक वेगळीच घडते. ते पूर्वीसारखे सतत तक्रार करत नाही, कारण त्यांना हळूहळू जाणवते की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. ते परिस्थितीशी लढतात, प्रयत्न करतात, पण मनामध्ये कटुता ठेवतात नाही. ही वृत्ती निर्माण होणं हे देखील कृपेचं चिन्ह आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुमच्या आयुष्यात यापैकी काही संकट दिसत असतील, जर तुम्हाला आतून शांतता जाणवत असेल, जर संकटातही विश्वास टिकून राहत असेल, जर योग्य लोक योग्य वेळी भेटत असतील, जर तुमचं मन चांगुलपणाकडे वळत असेल, तर कदाचित तुम्ही समजत त्यापेक्षा स्वामी समर्थ तुमच्या खूप जवळ आहे. कारण स्वामींची कृपा नेहमी गाजावाजा करून येत नाही. ती अनेकदा शांतपणे येते आणि आधी तुमच्या विचारांमध्ये बदल घडवते, मग तुमच्या सवयी बदलते आणि शेवटी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. पण प्रश्न असा आहे की अशी कृपा मिळणाऱ्या लोकांमध्ये नेमकं काय वेगळं असतं? त्यांच्यात अशा कोणत्या सवयी असतात ज्यामुळे स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होतात? आता आपण त्या 7 सवयीपैकी पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत. आणि विश्वास ठेवा, ही सवय ज्याच्या जीवनात असते त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू व्हायला जास्त वेळ नाही लागत. पहिली सवय म्हणजे कोणाचंही वाईट न चिंतन. आता आपण त्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत, जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे. आणि खरं सांगायचं झालं तर जर ही एकच सवय एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पूर्णपणे आली तर त्यांच्या आयुष्यातील अनेक दुःख आपोआप कमी होऊ शकतात. पण सुरुवात करण्याआधी मी एक असा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिले आहे का, जी स्वतः अडचणीत असतानाही दुसऱ्याचं वाईट चिंतन नाही करत, ज्याच्यात अन्याय झाला जरी तो सूड घेण्याचा विचार करत नाही, जी आता स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांचंही भलं व्हावं अशी मनापासून इच्छा ठेवते? अशा लोकांची संख्या फार कमी असते. कारण आजच्या जगात दुसऱ्याचं भलं पाहून आनंद होण्यापेक्षा मत्सर करणारे लोक जास्त दिसतात. दुसऱ्याला यश मिळालं की काही लोकांच्या मनात प्रेरणा निर्माण होत नाही, उलट जळफळाट निर्माण होतो. दुसऱ्यांचं घर चांगलं झालं, व्यवसाय वाढला, नोकरी लागली किंवा आयुष्यात आनंद आला की काही लोकांच्या मनात नकळत नकारात्मक विचार सुरू होतात. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात की माणसाचं खरं मंदिर म्हणजे त्याचं मन. तर मनाचं सतत दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर, राग आणि वाईट भावना भरलेल्या असतील तर कितीही पूजा केली, कितीही जप केला तरी त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. याचा अर्थ असं नाही की आपल्याला कधी आता राग येऊ नये किंवा कधी दुःख वाटू नये. आपण माणसं आहोत, भावना येणारच, पण त्या भावनांना मनात कायमचं घर देणं ही मोठी चूक ठरते. कल्पना करा की तुम्ही रोज एका भांड्यात स्वच्छ पाणी भरत आहात, पण त्याच वेळी त्यात थोडं थोडं विषही टाकत आहात. मग त्या पाण्याचा उपयोग काय होणार? अगदी तसंच आपल्या मनाचं असतं. आपण जर जप करतो, प्रार्थना करतो, देवाचं नाव घेतो, पण त्याच वेळी मनात दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवतो, मग मनाची शुद्धता कशी निर्माण होणार? स्वामींना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. ते दुसऱ्याच्या यशाने दुःखी होत नाही, उलट त्यांच्या मनात आनंद नंतर होतो. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक व्यक्तीचं भाग्य वेगळं असतं. दुसऱ्याला मिळालेलं यश आपल्याकडून काही धिसावून घेत नाही. पण अनेक लोक आपल्याला आयुष्यभर एक मोठी चूक करतात. ते सतत स्वामींची आता स्वतःशी तुलना करतात आणि दुसऱ्यांना सांगतात की आता ह्यांचं बघ कसं झालं आणि माझंच का असं. मग स्वामींनाही कोसतात, त्यांच्याकडे एवढा पैसा कसा, त्याला एवढं यश का,
माझ्यात आयुष्यात इतक्या अडचणी का? अशा विचारांमुळे मनात असंतोष निर्माण होतो आणि असंतोषातून मत्सर जन्माला येतो. मत्सरातून द्वेष निर्माण होतो आणि द्वेषामुळे मनाची शांतता नष्ट होते. आता विचार करा, जर एखादा माणूस दिवसभर दुसऱ्याचा विचार करून जळत असेल तर त्याच्याकडे स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी ऊर्जा कुठून येणार? म्हणूनच स्वामींना प्रिय असणारे लोक स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतात. ते दुसऱ्यांचा खाली खेचण्यापेक्षा स्वतःला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. कोणाचं वाईट न चिंतन म्हणजे फक्त तोंडाने चांगलं बोलणं नाही, तर असं लोक समोरून गोड बोलतात पण मनातून दुसऱ्याचं नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवतात. स्वामींच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं ते मन. कारण जगाला तुम्ही आता फसवू शकता पण स्वतःच्या अंतःकरणाला आणि परमेश्वराला कधीच फसवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्याचं वाईट चिंततो तेव्हा सर्वात जास्त नुकसान त्या व्यक्तीचं होत नाही तर आपलं होतं. कारण त्या नकारात्मक विचारांना भार आपणच उचलत असतो. आपल्या मनाची शांती हरवते, आपण आनंद नष्ट करतो, आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडून विचलित होतं. या उलट जे लोक दुसऱ्यांचं भलं चिंततात त्याचं मन हलकं राहतं, त्यांना रात्री शांत झोप लागते, त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येतं. कधी कधी आयुष्यात काही लोक आपल्याशी वाईट वागतात, विश्वासघात करतात, आपण करतात, अन्याय करतात. अशा वेगळी असं मनात राग येणं स्वाभाविक आहे. पण स्वामींना प्रिय असणारे लोक एक गोष्ट समजून घेतात. ते चुकीला चुकीचं म्हणतात पण मनात सुरडाची आणि आग जिवंत ठेवत नाही. कारण त्यांना माहीत असतं की अन्याय आणि न्याय करणारं काम परमेश्वराचं आहे. आपलं काम योग्य मार्गावर चालणं राहणं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण कमजोर व्हावं, नाही. अन्यायाला विरोध करावा, स्वतःचं संरक्षण करावं, योग्य निर्णय घ्यावात आणि मनात आता कायमचा द्वेष साठवून ठेवू. द्वेष हा सगळ्यात आता जळक्या कोळसासारखा असतो. आपण तो दुसऱ्यावरती फेकण्यासाठी हातात धरतो पण आधी आपलेच हात भासतात. स्वतःची स्वामींच्या कृपेचा एक मोठा अडथळा म्हणजे मनातील कटुता. आपण कृपेचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे मनातील निर्मळता. जेव्हा एखादा भक्त मनापासून दुसऱ्याचं भलं चिंतू लागतो तेव्हा त्याच्या आयुष्यात एक वेगळाच बदल सुरू होतो. त्याला प्रत्येक व्यक्तीत चांगुलपणा दिसू लागतो, त्याच्या बोलण्यात मृदुता येते, त्याच्या वागण्यात संयम येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात शांतता निर्माण होते. ही शांतता कोणत्याही पैशाने विकता घेता येत नाही. आपण जर तुम्हाला आता सर्व आटलं असेल की आता तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, हा भार अजून किती दिवस घेऊन फिरणार? ज्याने तुमचं नुकसान केलं त्याला कदाचित त्याची जाणीवही नसेल, पण तुम्ही मात्र त्या आठवणीमध्ये अडकून स्वतःचा त्रास का देताय? स्वामींना प्रिय असणारे लोक हळूहळू माफ करायला शिकतात. माफ करणं म्हणजे चुकीचं समर्थन करणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या वेदनेच्या कैदेतून मुक्त करणं असतं. आणि जेव्हा मन मुक्त होतं तेव्हा कृपेला जागा मिळते. म्हणून पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे कोणाचंही वाईट न चिंतनं, दुसऱ्याच्या यशाने आनंदी होणं, दुसऱ्याच्या दुःखात संवेदना ठेवणं आणि मन शक्य तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणं. कारण ज्या मनात द्वेष राहत नाही त्या मनात प्रेम निर्माण होतं, ज्या मनात मत्सर राहत नाही त्या मनात समाधान निर्माण होतं आणि ज्या मनात समाधान निर्माण होतं त्या मनावर स्वामींची कृपा बसण्यासाठी आता जास्त वेळ लागत नाही. पण ही एक फक्त पहिली सवय आहे. स्वामींना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये आणखी अत्यंत महत्त्वाचे गुण असतात. असा एक गुण जो कठीण काळात त्यांना उंबरठ्यावर एकदम खंबीर उभं करतो. परिस्थिती किती वाईट असली तरी त्यांचा विश्वास ढळू देत नाही. आता आपण दुसरी सवयीबद्दल जाणून घेणार आहोत जी स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय आहे. संकटातही विश्वास न सोडणं. आणि खरं सांगायचं तर ही सवय नसलेल्या बाकीच्या अनेक लोकांना सवय देखील कठीण काळात टिकून राहू शकत नाही. पण सुरुवात एका प्रश्नानेच करूया. जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखे प्रेमाने एकदम चालत राहतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं. नोकरी चांगली असते, घरात सुख असतं, व्यवसाय चालू असतो, आरोग्य ठीक असतं, प्रत्येक जण म्हणतो स्वामी माझ्यासोबत आहे. पण खरा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा आयुष्य अचानक बदलतं, जेव्हा अपेक्षित गोष्टी घडत नाही, जेव्हा मेहनत करूनही यश मिळत नाही, जेव्हा जवळची माणसं साथ सोडतात आणि जेव्हा आर्थिक अडचणी वाढतात, जेव्हा प्रत्येक दारं बंद झाल्यासारखे वाटतं. अशा वेळी तुमचा विश्वास टिकून राहत नाही. कारण स्वामींना प्रिय असणारे लोक
आणि सामान्य लोक यांच्यात सर्वात मोठा फरक इथेच दिसून येतो. सामान्य माणूस परिस्थिती चांगली असेल तेव्हा श्रद्धा ठेवतो, पण स्वामींवरती खरी भक्ती करणारा माणूस परिस्थिती वाईट असतानाही श्रद्धा सोडत नाही आणि हाच गुण स्वामींना सर्वाधिक प्रिय असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विश्वासाची परीक्षा सुखाच्या काळात घेतली जात नाही, विश्वासाची परीक्षा संकटाच्या काळात घेतली जाते. समजा एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, पण परीक्षेच्या दिवशी तो घाबरून उत्तरपत्रिका रिकामीच ठेवतो, तर त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचं काय उपयोग? तसंच भक्तीचं असतं. वर्षानुवर्षे नामस्मरण करणं, पूजा करणं, प्रार्थना करणं हे महत्त्वाचं आहेच, पण जेव्हा संकट येतं तेव्हा जर आपण लगेच निराश झालो, देवावर रागवलो, श्रद्धा सोडली, तर खरी परीक्षा आपण नापास झालो असं म्हणावं लागेल. स्वामींच्या अनेक भक्तांच्या जीवनात आपण पाहतो की त्यांना देखील अडचणी आल्यात, त्यांनाही संघर्ष करावा लागला, पण त्यांनी विश्वास सोडला नाही. कारण त्यांना माहीत होतं की प्रत्येक संकट कायमचं नसतं. आज ढग आहेत म्हणून आकाश संपत नाही, आज रात्र आहे म्हणून सूर्य उगवणं थांबत नाही, तसंच आज अडचण आहे म्हणून आयुष्य संपत नाही. पण बहुतेक लोकांची चूक काय असते, ते देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांच्या मनात एक अट असते, काम झालं तर मी विश्वास ठेवेन, मला पाहिजे ते मिळालं तर मी भक्ती करेन, माझी समस्या सुटली तर मी देवाचं नाव घेईन. हा व्यवहार असतो, विश्वास नाही. खरा विश्वास म्हणजे परिस्थिती काही असो, स्वामी माझ्या सोबत आहे ही भावना कायम ठेवणे. याचा अर्थ असा नाही की आपल्या मनात आपल्या दुःख वाटून नाही. अर्थात दुःख वाटले, डोळ्यात अश्रू येतील, मन खचेल, कधी कधी प्रश्नही पडतील, पण या सर्वांतरी अंतर्मनात एक छोटासा दिवा जिवंत राहतो. स्वामी आहेत, ते मला योग्य मार्ग दाखवतील. हाच दिवा अनेकांना अंधारातून बाहेर घेऊन येतो. जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच उरलेलं नाही. एखाद्याची नोकरी जाते, एखाद्याचा व्यवसाय तोट्यात जातो, एखाद्या नात्यात तडा जातो, एखादी मोठी इच्छा अपूर्ण राहते. अशा वेळी मनात अनेक नकारात्मक विचार येतात. माझ्याच बाबतीत असं का? मी इतकी भक्ती आता केली तरी माझ्यासोबत असं का झालं? स्वामींनी माझं ऐकलं नाही का? पण इथेच एक मोठं सत्य आहे. आपण एखाद्या पुस्तकाचं एक पान पाहतो, स्वामी समर्थ संपूर्ण पुस्तक पाहतात. आपल्याला फक्त एक आज दिसतं, पण त्यांचं उद्याही दिसतं. त्यांना आपल्याला फक्त अडचण दिसते, त्यांना त्या अडचणीमागचं कारण आणि त्यातून निर्माण होणारी संधीही दिसते. म्हणून अनेक वेळा ते आपल्याला विरोधात घडकत आहे असं वाटतं, तेच पुढे आपल्याला फायद्यासाठी ठरतं. तुमच्या आयुष्यात कदाचित असा प्रश्न आहे की दादा प्रसंग उडला असेल, त्यावेळी तुम्ही खूप आता दुःखी असाल, राग आला असेल, निराशा आली असेल, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावरती लक्षात आलं असेल की त्या घटनेमुळे काहीतरी चांगले घडते. म्हणून स्वामींना प्रिय असणारे असे लोक घाईघाईत निष्कर्ष काढत नाही. हे परिस्थिती स्वीकारतात, प्रयत्न करतात आणि विश्वास ठेवतात, कारण त्यांनी माहीत असतं की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. बी पेरलं आणि दुसऱ्या दिवशी झाड तयार केलं असं कधी होत नाही. फळ यायला वेळ लागतो, तसंच प्रयत्नाचाही वेळ लागतो. आपण अनेकदा असा विचार करतो की मी आज प्रार्थना केली आणि उद्या परिणाम दिसला पाहिजे, पण जीवन तसं काम करत नाही. स्वामींची कृपा अनेक यांना आता शांतपणे काम करत असते. आपल्याला ते दिसत नाही, पण योग्य वेळी तिचे परिणाम दिसायला लागतात. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. काही लोक म्हणतात स्वामी आहेत ना, ते सगळं करतील, पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे. स्वामींना प्रिय असणारे लोक प्रयत्न सोडत नाही. ते मेहनत करतात, जबाबदाऱ्या पार पाडतात, चुका सुधारतात, नवीन संधी शोधतात आणि त्याचबरोबर स्वामींवरती विश्वास ठेवतात. कारण विश्वास आणि प्रत्येक हे दोन, त्यामुळे आता प्रयत्न यांसारखे चाकांमध्ये असतात. एकही चाक नसल्यावरती प्रवास पुढे जाऊ शकत नाही. समजा एखादा शेतकरी आहे, तो दिवसभर मेहनत करतो, शेती करतो, बी पेरतो, पाणी देतो, पण त्याला माहीत असं की आता शेवटी पाऊस त्याच्या हातात नाही, म्हणून तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो आणि उरलेलं देवावर सोडतो. हीच तर खरी श्रद्धा आहे. आज अनेक लोक चिंतेमध्ये जगत आहे. भविष्याची चिंता, पैशाची चिंता, नात्यांची चिंता, आरोग्याची चिंता. पण चिंता आहे, विश्वास एकत्र राहू शकत नाही. जिथे खूप पूर्णपणे चिंता असते तिथे विश्वास कमी असतो, आणि जिथे विश्वास वाढतो तिथे चिंता कमी होऊ लागते. म्हणून स्वामींना प्रिय असणारे लोक समस्या नाकारत नाही, पण समस्यापेक्षा स्वामींच्या शक्तीवर अधिक आता विश्वास ठेवतात. ते स्वतःला त्या सतत आठवण करून देतात, हे दिवस जातील, स्वामी माझ्या सोबत आहे, मी प्रयत्न करीत राहीन, योग्य वेळ आल्यावरती मार्ग नक्की सापडेल. आणि अशा विचारांमधून एक अद्भुत मानसिक शक्ती निर्माण होते
ही शक्ती माणसाला पुन्हा उभं राहायला मदत करते. ही शक्ती त्याला हार मानू देत नाही आणि ही शक्ती त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. म्हणून जर तुम्हाला स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर एक गोष्ट आजच ठरवा. संकट येईल, अडचण येतील, कधी ना कधी खचलेही, पण विश्वास सोडायचा नाही. कारण अंधार किती मोठा असला तर एक छोट्याशा दिव्यामुळे तो दूर होऊ शकतो आणि दिवाच्या आणि भक्ताच्या जीवनात तो दिवा म्हणून ते श्रद्धा असते. त्यांच्या मनात हा दिवा सतत जळत राहतो. त्यांच्यावर स्वामींची कृपा कायम राहते. फक्त विश्वास असूनही एक गोष्ट आवश्यक असते. कारण काही लोक विश्वास ठेवतात पण तरीही त्याचं मन सतत तक्रारीने भरलेलं असतं. तर काही लोकांकडे फार काही नसतं तर ते आनंदी असतात. तिसरी सवय आता पाहूया आपण. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. रोज कृतज्ञता व्यक्त करतात का तुम्ही? हे एक सवय असते ज्याचं उत्तर जर तुम्ही मनापासून दिलं तर कदाचित तुम्हाला तुमच्या अनेक दुःखांचं खरं कारण समजेल. सांगा बरं, तुम्ही दिवसातून किती वेळा तक्रार करता आणि दिवसातून किती वेळा आभार मानता? जरा शांतपणे विचार करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आता किती गोष्टीबद्दल नाराज असता. कधी पैशांबद्दल, कधी नोकरीबद्दल, कधी नात्यांबद्दल, कधी आरोग्याबद्दल, तर कधी नशिबाबद्दल. आपल्याकडे जे नाही त्याकडे आपण इतकं लक्ष का देतो? ही आपल्याकडे जे काय आहे त्याचं महत्त्वच विसरून जातो. आणि इथेच बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. कारण स्वामींना प्रिय असणारे लोक आणि सतत असंतुष्ट राहणारे लोक यांच्यासारख्यात सर्वात मोठा फरक आहे कृतज्ञता. स्वामींना प्रिय असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात एक सुंदर सवय असते. ते रोज काही क्षण स्वतःकडे पाहतात आणि मनापासून म्हणतात, स्वामी माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटते पण तिची ताकद अफाट असते. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान निर्माण होते आणि जिथे समाधान निर्माण होते तिथे मन शांती होते आणि जिथे मन शांती होते तिथे स्वामींची कृपा सहज उतरते. कल्पना करा, एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे स्वतःचं घर आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, कपडे आहे, शरीर निरोगी आहे, पण तो दिवसभर फक्त एका गोष्टीचा विचार करतो, माझ्याकडे अजून जास्त पैसा का नाही. दुसरीकडे एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे फार काही नाही आहे पण तो रोज सकाळी उठून म्हणतो, स्वामी आजचा दिवस त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मते यापैकी जास्त आनंद कोण असेल? आता बहुधा दुसरा व्यक्ती. कारण आनंदाचा संबंध फक्त संपत्तीशी नसतो, आनंदाचा संबंध मनाच्या स्थितीशी असतो. आज अनेक लोकांकडे सर्व सुखसुविधा आहे पण मनात शांती नाही. कारण त्याचं लक्ष नेहमी अभावाकडे असतं. त्यांना जे मिळालं आहे त्याचा आनंद नसतो, आणि त्यांना जे मिळालं नाही त्याचं दुःख असतं आणि अशा प्रकारे ते वर्तमानातील आनंद गमावून बसतात. स्वामींची कृपा अनुभवणारे लोक मात्र वेगळे असतात. ते स्वप्न पाहतात, मोठी ध्येय ठेवतात, यशासाठी मेहनत करतात पण त्याच वेळी ते आज आहे त्याबद्दल कृतज्ञही राहतात. ही खूप मोठी गोष्ट आहे बघा. आता आपण कारण कृतज्ञता म्हणजे फक्त प्रगती थांबवून नाही. कृतज्ञता म्हणजे आज जे काही मिळालं आहे त्याचा आदर करण्याचा उद्यासाठी प्रयत्न करणं. आपल्या जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण रोज आभार मानू शकतो. आपण श्वास घेतोय, आपण चालू शकतो, आपण बोलू शकतो, आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी भेटू शकतो, आपल्याला नवीन दिवस मिळतोय. पण या गोष्टी इतक्या सहज उपलब्ध असतात की आपण त्यांची किंमतच विसरतो. एकदा एखादी गोष्ट हरवली की तिचं महत्त्व समजतं. आरोग्य बिघडलं की निरोगी शरीराचं महत्त्व कळतं. जवळची व्यक्ती दूर गेली की तिच्या उपस्थितीचं महत्त्व कळतं. पैसा कमी पडला की पूर्वी असलेल्या छोट्या सुखाचं महत्त्व कळतं. म्हणून स्वामींना प्रिय असणारे लोक गोष्टी हरवण्यासाठी वाट पाहत नाही. ते त्या असतानाच त्याच्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता मानतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तक्रार करणारा माणूस कधीच समाधानी होत नाही. कारण त्याला कितीही मिळालं तरी त्याचं लक्ष पुढच्या कमतरतेकडे जातं. आज आपण त्याला काही लाखो रुपये हवे असतात, उद्या 10 लाख, मग 1 कोटी, मग आणखी काही. अशा प्रकारे इच्छा वाढत जातात पण समाधान कधीच मिळत नाही. यावेळी कृतज्ञ माणूस छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो. पावसाचा सुगंध, कुटुंबासोबत वेळ, मित्राची मदत, एखादं चांगलं आरोग्य, मन शांती, या गोष्टी त्याला आनंद देतात. आणि अशाच लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसतं. कारण ते बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर आतल्या समाधानावर जगत असतात. तर आता तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जे लोक सतत तक्रार करतात त्यांच्यासोबत वेळ घालवणं कठीण वाटतं कारण त्यांच्याकडून नकारात्मक ऊर्जा येते. तर जे लोक कृतज्ञ असतात त्यांच्यासोबत राहिलं की मन हलकं वाटतं कारण त्यांचं सकारात्मक असते आणि स्वामींना ही सकारात्मकता प्रिय असते.
आणि कृतज्ञता म्हणजे विश्वासाचं दुसरं रूप असतं. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे तुम्हाला म्हणत असता, स्वामी तुम्ही आतापर्यंत काही माझी काळजी घेतली आहे आणि पुढेही घ्याल यावर माझा विश्वास आहे. ही भावना मनात आली की भीती कमी होऊ लागते, चिंता कमी होऊ लागतात आणि विश्वास वाढू लागतो. कृतज्ञता फक्त मोठ्या गोष्टींसाठी व्यक्त आता करायची नसते, ती छोट्या छोट्या गोष्टींसाठी करायची असते. आज जर तुमचं कुटुंब सुरक्षित असेल त्याबद्दल आभार माना. आज जर तुम्हाला 2 वेळेचं अन्न मिळत असेल त्याबद्दल आभार माना. आज जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची संधी मिळाली असेल त्याबद्दल आभार माना. कारण अनेक लोक अशा गोष्टींचे आता संघर्ष करत असतात. अनेक गुपित सांगतो, कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे स्वामींना काही देणं नाही. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे स्वतःच्या मनाला समृद्ध करणं. कारण ज्या मनाला सतत कमतरता दिसते ते कधीच आनंदी राहत नाही आणि ज्या मनाला आशीर्वाद दिसतात ते संकटातही मजबूत राहतात. आज रात्री झोपण्यापूर्वी एक प्रयोग करा. मोबाईल बाजूला ठेवा, 2 मिनिटं डोळे बंद करा आणि मनात अशा 5 गोष्टींची यादी तयार करा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्याकडे किती काही आहे. कदाचित तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही इतके दिवस फक्त अभावाकडे पाहत होता आणि ज्या क्षणी तुमचं आता लक्ष आशीर्वादाकडे जाईल त्या क्षणापासून तुमच्या विचारांमध्ये बदल सुरू होईल. स्वामींची कृपा अनेकांना चमत्काराच्या रूपात येत नाही. की आधी आता विचार बदलते, दृष्टिकोन बदलते, मन बदलते आणि कृतज्ञता हे त्या बदलाचं सर्वात सुंदर दार आहे. म्हणून स्वामींना प्रिय असणारे लोक रोज आभार मानतात. ते प्रत्येक दिवसाला भेटवस्तू समजतात, ते प्रत्येक संधीला आशीर्वाद समजतात आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या जीवनात समाधान वाढतं. समाधानातून शांती निर्माण होते, शांतीतून विश्वास निर्माण होतो आणि विश्वासातून स्वामींची कृपा अधिकाधिक अनुभवायला मिळते. कृतज्ञता जितकी महत्त्वाची आहे तितकीच आणखी एक सवय स्वामींना अत्यंत प्रिय आहे. ही अशी सवय आहे जी एखाद्या व्यक्तीचा खरा संसार आणि चरित्र दाखवते. कारण एखादा माणूस कितीही मोठा झाला, कितीही श्रीमंत झाला, कितीही यशस्वी झाला तरी जर त्याच्या मनात आपल्या आईवडिलांच्या बद्दल आणि ज्येष्ठांबद्दल आदर नसेल तर त्याचं आयुष्य आणि त्याचं यश अपूर्णच राहतं. 4थी सवय, आई वडील आणि ज्येष्ठांचा आदर करणे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनाला थेट स्पर्श करेल. सांगा बरं, जर एखादं झाड आपल्या मुळांनाच विसरलं तर ते किती दिवस हिरावर राहील? त्यामुळे कदाचित काही काळ पण शेवटी ते कमजोरायला आणि कोमेजायला सुरुवात होईल. कारण मुळेच त्याची खरी आता ताकद असते. अगदी तसंच आपल्या जीवनातही असतं. आपण कितीही मोठं झालो, कितीही यशस्वी झालो, किती पैसा कमवला, कितीही लोकांनी आपला सन्मान केला तरी आपल्या जीवनाची खरी मुळे म्हणजे आपले आई वडील आणि आपल्यापेक्षा मोठे असलेले ज्येष्ठ. आणि म्हणूनच स्वामी समर्थांना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये ही एक सवय हमखास आढळते. आई वडील आणि ज्येष्ठांना मनापासून आदर करणं. आजच्या काळात अनेक लोक यशाच्या मागे धावत आहेत. करिअर, व्यवसाय, पैसा, प्रसिद्धी, सोशल मीडियावरील ओळख, प्रत्येकजण काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत आहे. यात काहीच आता चुकीचं नाही. प्रगती करणं आवश्यक आहे. पण प्रश्न असा आहे की या धावपळीत आपण ज्यांना आपल्याला चालायला शिकवतं, बोलायला शिकवलं, जगाशी लढायला शिकवलं त्यांनाच विसरतं तर नाही ना? असं का? कारण अनेकांना आपण माणूस बाहेरच्या लोकांना आदर करतो पण घरातल्या आई वडिलांशी कठोरपणे बोलतो. बाहेरच्या लोकांसाठी वेळ काढतो पण आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत 5 मिनिटं बसत नाही आणि इतके तो एक मोठी चूक करतो. कारण स्वामींना पूजा, फुले, अगरबत्ती यापेक्षा जास्त प्रिय असते ती सेवा. आणि आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठ्या सेवांपैकी एक असते. जसा विचार करा, जेव्हा आता तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला काही येत नव्हतं. ना चालता येत होतं, ना बोलता येत होतं, ना स्वतःची काळजी घेत होते. त्या काळात कोण तुमच्या मागे उभं होतं? आई वडील. त्यांच्या स्वतःच्या झोपेचा त्याग केला, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, स्वतःच्या सुखाचा न विचार करता तुमचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अनेक संतांनी सांगितलं की ज्याला आई वडिलांचा आशीर्वाद मिळतो त्याच्या आयुष्यात अनेक अडथळे आपोआप कमी होतात. कारण त्यामागे फक्त शब्द नसतात, त्यामागे प्रेम आणि मनापासून निघालेली ऊर्जा असते. इथे आता एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे खूप. आई वडिलांचा आदर करणं म्हणजे ते नेहमीच बरोबर असतात असं नाही. प्रत्येक माणूस अपूर्ण असतो, प्रत्येकाकडून चुका होतात, कधी मतभेद होतात, कधी विचार जुळत नाही. पण मतभेद असणं आणि आदर नसणं या वेगळ्या 2 गोष्टी असतात. तुम्ही आता एखाद्या गोष्टीवर असहमत असू शकता पण तरी नम्र राहू शकता, तरी आदर ठेवू शकता, तरी दुसऱ्यांच्या त्याच्या बोलण्याने बोलू शकता. आणि स्वामींना हाच गुण प्रिय असतो. कारण आदर हा फक्त शब्दांमध्ये नसतो, तो वागण्यात दिसतो, तो बोलण्यात दिसतो, तो संयमात दिसतो. आज अनेक वृद्ध आई वडील एका गोष्टीची तक्रार करतात, त्यांना पैशाची गरज नसते,
त्यांना महागड्या भेटवस्तूची गरज नसते. त्यांना फक्त थोडा वेळ हवा असतो, थोडं प्रेम हवं असतं. 2 शब्द प्रेमाने बोलण्यासारखं हवे असतात. कोणीतरी मनापासून विचारावं, तुम्ही कसे आहात? इतकीच त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा आपण हेच देण्यात कमी पडतो. आपण व्यस्त असतो, कामात अडकलेला असतो, मोबाईलमध्ये गुंतलेला असतो आणि नकळत त्या व्यक्तींना दुर्लक्षित करतो, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी दिलंय. स्वामी समर्थांच्या शिकवणीत नम्रतेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि नम्रतेची सुरुवात घरापासून होते. जर एखादा माणूस जगाशी गोड बोलतो पण त्याच्या स्वतःच्या आई-वडिलांशी उद्धटपणे वागतो तर त्याची नम्रता अपूर्ण आहे. जर एखादा माणूस मंदिरात जाऊन प्रार्थना करतो पण घरातल्या ज्येष्ठांचा अपमान करतो तर त्याची भक्ती अपूर्ण आहे. कारण खरी भक्ती फक्त मंदिरात दिसत नाही, ती दैनंदिन जीवनात दिसते, ती आपल्या वागण्यात दिसते, ती आपल्या संबंधामध्ये दिसते. ज्येष्ठांचा आदर करणे म्हणजे फक्त आई-वडील नव्हे, आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या असलेल्या लोकांना सन्मान करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनुभव हा खूप मोठा शिक्षक असतो. ज्येष्ठांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले असतात, अनेक संकटांना सामोरे गेलेले असतात, अनेक चुका केलेल्या असतात आणि त्या अनुभवातून त्यांनी जे काही शिकले आहे ते आपल्यासाठी अमूल्य असू शकतं. आपल्या काळजात आता माहिती असं मिळते, पण शहाणपण सहज मिळत नाही. शहाणपण अनेकदा अनुभवातून मिळतं आणि म्हणून ज्येष्ठांना सन्मान करणं तर त्या अनुभवाचा सन्मान करणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने घर विकत घेता येतं, पण घरातली माया नाही. पैशाने औषध विकत घेता येतं, पण आरोग्य नाही. पैशाने सुविधा विकत घेता येतं, पण आशीर्वाद नाही. आई-वडील मनापासून दिलेले आशीर्वाद हे अशा संपत्तीपैकी एक आहेत, ज्यांची किंमत मोजता येत नाही. अनेक लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी मिळेल? कधी-कधी उत्तर खूप सोपं असतं. घरी जा, आई-वडिलांसोबत प्रेमाने बसा, त्यांच्या आदराने बोला, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. कधी तिथूनच कृपेचा मार्ग सुरू होईल. कारण स्वामींना मोठेपणा दाखवणारे लोक आवडत नाही. स्वामींना मनाने मोठे असणारे लोक प्रिय असतात. आणि मनाने मोठं असणं म्हणजे आपल्या त्या मुळांचा आदर करणं. आज जर तुमचे आई-वडील तुमच्या सोबत असतील तर ही खूप मोठी देणगी आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांचा ऐका, त्यांच्या आठवणीत ऐका, त्यांच्या अनुभवातून शिका. कारण एक दिवस असा येतो जेव्हा माणूस मागे येऊन पाहतो आणि विचार करतो, काय ही आता मी त्यांच्या सोबत असतो आणखी थोडा वेळ घालवला असता. पण वेळ निघून गेल्यावरती पश्चातापाचा उपयोग होत नाही. म्हणून आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना आता तुमचं प्रेम जाणवून द्या, तुमचा आता आदर करणं जाणवून द्या. कारण ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान केला जातो त्या घरात सकारात्मक वाढतं, त्या घरात शांतता वाढते, त्या घरात आर्थिकता आशीर्वाद टिकून राहतात आणि अशा घरांवरती स्वामींची कृपा विशेषपणे जाणवते. म्हणून स्वामींना प्रिय असणाऱ्या व्यक्तींना असे 4थी सवय आता आई-वडील आणि ज्येष्ठांमनापासून आदर करणं असतं. फक्त आदर पुरेसं नाही, स्वामींचा आता प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये आणखी एक सुंदर गुण असतो. ते फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही, ते दुसऱ्याच्या दुःखातही सहभागी होतात. ते गरजूंना मदतीचा हात देतात आणि अनेकांना त्याने ही छोटी मदत कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. 5वी सवय गरजूंना मदत करणं आणि सेवाभावाने जपणं. आता मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कदाचित तुमचं स्वतःबद्दलही मत बदलू शकतं. सांगा बरं, जर आज स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी तुम्हाला विचारलं, तू स्वतःसाठी खूप काही केलं, पण दुसऱ्यासाठी काय केलं? तर तुमचं उत्तर काय असेल? जरा विचार करा. आपण रोज आपल्या स्वप्नांसाठी धडपडतो, पैसे कमवतो, कुटुंबासाठी मेहनत करतो, भविष्याची चिंता करतो. हे सगळं आवश्यक आहे. पण या सगळ्या धावपळीत आपण कधी एखाद्या गरजू व्यक्तीसाठी थांबतो का? एखाद्या डोळ्यातलं तर दुःख ओळखतो का? एखाद्याला आधार देण्यासाठी आपला वेळ देतो का? कारण स्वामी समर्थांना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट हमखास आढळते. ते फक्त स्वतःसाठी जगत नाही, ते इतरांसाठी जगतात आणि हीच त्यांची खरी ओळख असते. आज अनेक लोकांना वाटतं की सेवा म्हणजे मोठं दान करणं, हजारो रुपये आता खर्च करणं, मोठमोठे उपक्रम राबवणं. पण स्वामींच्या दृष्टीने सेवा याचा अर्थ खूप व्यापक आहे. सेवा म्हणजे फक्त पैशाची मदत नाही, सेवा म्हणजे एखाद्या दुःखी व्यक्तीचं मन ऐकून घेणं, सेवा म्हणजे भुकेलेला अन्न देणं, सेवा म्हणजे निराश झालेल्या व्यक्तीला आशेचा 2 थेंब शब्द ऐकणं, सेवा म्हणजे एखाद्या वृद्ध व्यक्तीचा हात धरून त्याला रस्ता ओलांडायला मदत करणं, सेवा म्हणजे एखाद्या आयुष्याचा प्रकाश एक छोटंसं किरण बनणं. आणि यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, यासाठी मोठ्या पदाची गरज नाही, यासाठी मोठ्या नावाची गरज नाही, यासाठी फक्त मोठ्या मनाची गरज नाही. आज समाजात अनेक लोक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहे पण मनाने गरीब आहे, तर काही लोक आर्थिकदृष्ट्या साधे आहेत
पण मनाने इतके श्रीमंत आहेत की त्यांच्या आसपासचे लोक त्यांच्या आयुष्यभरात लक्षात ठेवतात. स्वामींना अशाच मनाने श्रीमंत असणाऱ्या लोकांची आवड असते. कारण जेव्हा तुमची कोणाची आता मदत करता तेव्हा तुम्ही फक्त त्या व्यक्तीबद्दलचं भलं होत नाही, त्या तुमच्या काहीतरी सुंदर बदल असतो. तुमचं मन अधिक संवेदनशील होतं, तुमचा अहंकार कमी होतो, तुमची माणुसकी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवनातील आशीर्वादाची जाणीव होऊ लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने कधी दुःख पाहिलं नाही तो दुसऱ्याच्या दुःखाची किंमत समजू शकत नाही, आणि ज्याने दुःखाच्या दुसऱ्या दिवशी किंमत समजली तो कधीच कठोर मनाचा राहत नाही. स्वामी समर्थांच्या अनेक आता कथा आपण ऐकतो, पण त्या कथांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. स्वामींनी नेहमी गरिबी, दुःखी, संकटात सापडल्या आणि मदतीची गरज असलेल्या लोकांकडे विशेष लक्ष दिले. का? कारण करुणा ही आध्यात्मिकतेची सर्वात सुंदर अभिव्यक्ती असते. जर भक्तीमुळे तुमच्या मनात दया निर्माण होत नसेल तर ती भक्ती अजून पूर्ण झाली नाही. जर नामस्मरणामुळे तुमच्या वागण्यात प्रेम निर्माण होत नसेल तर अजूनही काहीतरी कमी आहे. कारण खरी भक्ती माणसाला फक्त देवाजवळ नेत नाही, ती त्याला माणसाजवळही घेऊन जाते. कधी कधी एखाद्या व्यक्तीला पैशाबद्दल तुमच्या वेळेची गरज असते, आणि आज कितीतरी लोक मानसिक तणावात जगत आहेत, कितीतरी लोक एकटेपणात जास्त त्रास आहेत, कितीतरी लोकांना फक्त कोणीतरी मनापासून ऐकावं असं वाटतंय. अशा वेळी तुम्ही त्यांच्यासाठी काही मिनटं दिलीत तर ती देखील सेवा आहे. आणि कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्गदर्शन केलं की ती सेवा आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत केली ती सेवा आहे. कधी एखाद्या गरजू मुलाला पुस्तक दिलं तीही सेवा आहे. कधी एखाद्या दुःखी व्यक्तीला धीर दिला तीही सेवा आहे. स्वामींना सेवा दिसते तेव्हा ते रकमेचा गणना करत नाही, ते भावना पाहतात. कारण 1000 रुपयाचं दान करूनही माणूस अहंकारी असू शकतो, किंवा आणि ते 2 रुपयाने मदत करूनही माणूस महान ठरू शकतो. सगळं आता मनावरती अवलंबून असतं. अनेक लोक मदत करतात पण त्याची जाहिराती करतात. त्यांना प्रत्येकाला सांगायचं असतं की त्यांनी किती चांगलं काम केले. पण स्वामींना प्रिय असणारे लोक वेगळे असतात. ते मदत करतात आणि विसरून जातात, कारण त्यांची उद्देश प्रसिद्धी नसतो, त्यांचा उद्देश सेवा असतो. आणि जेव्हा सेवा प्रसिद्धीपेक्षा मोठी होते तेव्हा ती खऱ्या अर्थाने पुण्य बनते. एक छोटासा विचार करा, जर एखाद्या दिवशी तुमच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं तर तुम्हाला कोण मदत करेल? कधी ते लोक ज्यांच्या तुम्ही आता प्रेमाने वागला आहात, त्यांनी आता तुम्हाला आधार दिला आहे, ज्यांच्या आयुष्यात कधी चांगुलपणाचा स्पर्श केला आहे. कारण जीवन हे प्रतिनिधित्वासारखं असतं. तुम्ही जे काही देता ते अनेक पटीने परत येतं. तुम्ही प्रेम देता प्रेम होते, तुम्ही मदत देता तर मदत येते, तुम्ही करुणा देता तर करुणा येते, आणि तुम्ही द्वेष देता तर द्वेषही परत येतो. म्हणून स्वामींना प्रिय असणारे लोक नेहमी देण्यावरती भर देतात. ते विचार करतात आज मी कोणासाठी उपयोगी पडू शकतो. हा विचारही त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा करण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका, कारण योग्य वेळ आजच आहे, योग्य संधी आज आहे. आज एखाद्याला मदतीची गरज असू शकते, आज एखाद्या व्यक्तीला तुमच्या एका शब्दाची गरज असू शकते, आज एखाद्या व्यक्तीचं मन तुटलेलं असू शकतं, आणि एखाद्याचा वेळ तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्वामींनी पाठवलेला आधार असू शकता. किंवा आता सुंदर विचार आहे ना, कधी कधी स्वामी स्वतः येत नाही, ते एखाद्या माणसाच्या रूपाने मदत पाठवतात, आणि अनेक व्यक्ती तुम्ही असू शकता. म्हणून जेव्हा तुम्हाला मदत करण्याची संधी मिळेल तेव्हा ती फक्त संधी समजू नका, तो आशीर्वाद समजा. कारण प्रत्येकाला दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश बनण्याची संधी मिळत नाही, आणि ज्याने ते मिळते ते खरोखर भाग्यवान असतात. स्वामी समर्थांना प्रिय असणाऱ्या लोकांची हीच 5वी सवय, गरजूंना मदत करणे, करुणा जपणं आणि सेवाभावाने जगणं. अशा लोकांच्या मनात माणुसकी जिवंत असते, त्यांच्या हृदयात प्रेम असतं, त्यांच्या वागण्यात दया असते, आणि म्हणूनच त्यांच्या स्वामींची कृपा विशेष जाणवते. सेवा करणाऱ्या व्यक्तींसमोरही एक मोठा धोका असतो, कारण अनेकांना चांगली कामं करताना माणसाच्या मनात नकळत अहंकार निर्माण होतो. मी हे केलं, मी त्याला मदत केली, मी इतकं मोठं काम केलं, आणि जिथे अहंकार वाढतो ते कृपेचा प्रवाहही कमी होऊ लागतो. सवय अहंकारातून दूर राहणं आणि नम्रता जपणं. आता आपण अशा एका सवयीबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक चांगल्या आणि यशस्वी लोकांनाही खाली आणते आणि अनेक साध्या लोकांना खूप उंचीवर जाऊन ठेवते. पण सुरुवात एका प्रश्नाने करूया. तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप यश आहे, खूप प्रसिद्धी आहे, पण तरी लोक त्याच्या मनातून पसंत करत नाही? आणि दुसरीकडे असा एक माणूस आहे तेव्हा मग आता ज्याच्या फार काही नसतं, पण त्याला भेटल्यावरती मनाला एक वेगळीच आनंद मिळतो. असं का होतं? याचं कारण अनेकदा एकच असतं, अहंकार आणि नम्रता.
कारण माणसाला खाली आणणारा सर्वात मोठं ओझं म्हणजे अहंकार आणि माणसाला उंच नेणारं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे नम्रता. स्वामी समर्थांना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये एक छोटी असा गोष्ट विशेष दिसून येते. ते काही आता कितीही यशस्वी झाले, किती मोठे झाले, कितीही लोकांनी त्यांना आता सन्मान केला तरी ते मनाने नम्र राहतात. कारण त्यांना माहीत असतं की आज जे काही आता ते कायमचं नाहीत. आज यश आहे, उद्या नसेल. आज पैसा आहे, उद्या कमी होऊ शकतो. आज शक्ती आहे, उद्या तीही कमी होऊ शकते. पण आज चांगलं आता दारिद्र्य, चारित्र्य आणि नम्रता यावर टिकून शकते. आणि म्हणूनच ते काय आता स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजत नाही. अहंकार हा खूप विचित्र असतो. तो हळूहळू मनात प्रवेश करतो आणि अनेकदा माणसाला स्वतःला त्याची जाणीव होत नाही. कधी पैशांचा अहंकार, कधी ज्ञानाचा अहंकार, कधी सौंदर्याचा अहंकार, कधी पदाचा अहंकार, कधी भक्तीचाही अहंकार. होय, भक्तीचाही अहंकार. काही लोकांना वाटू लागतं की जे इतरांपेक्षा जास्त धार्मिक आहे, जास्त पवित्र आहे, जास्त ज्ञानी आहेत आणि इथूनच त्यांची आध्यात्मिक प्रवास थांबायला सुरुवात होते. कारण जिथे अहंकार सुरू होतो तिथे शिकणं थांबतं आणि जिथे शिकणं थांबतं तिथे प्रगती थांबते. स्वामींना प्रिय असणारे लोक मात्र नेहमी स्वतःच्या विद्यार्थी समजतात. त्यांना वाटतं की अजून खूप काही शिकायचं आहे, अजून खूप काही आता समजून घ्यायचं आहे, अजून खूप काही सुधारायचं आहे आणि म्हणून ते सतत पुढे जात राहतात. एक गोष्ट विचारा, फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली वाकलेलं असतं, पण कोरडं झाड ताठ उभं राहतं. निसर्ग आपल्याला खूप मोठा धडा शिकवतो. ज्याच्याकडे खरं मौल्यवान गोष्टी असतात तो अनेकदा नम्र ठरतो आणि ज्याच्याकडे आतून आता रिकामेपणा असतो तो स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच स्वामींना प्रिय असणारे लोक स्वतःची स्तुती करण्यात वेळ घालवत नाही. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते. ते त्यांच्या कर्मातून बोलतात, त्यांच्या वागण्यातून बोलतात, त्यांच्या स्वभावातून बोलतात. आजच्या काळात सोशल मीडियामुळे अनेक नवीन समस्या निर्माण झाली. लोकांना सतत स्वतःला दाखवायचं सवय लागली आहे. मी काय केलं, मी कुठे गेलो, मी काय विकत घेतलंय, मी किती यशस्वी आहे, यामध्ये काही चुकीचं नाही. पण जेव्हा माणूस स्वतःच्या प्रतिमेकडे इतका गुंततो की त्याला इतरांचीही किंमत वाटेनाशी होते, तेव्हा अहंकार वाढू लागतो. आणि अहंकाराची सर्वात मोठी समस्या म्हणजे तो माणसाला वास्तवातून दूर नेतो. त्याला वाटू लागतं की त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, त्यांच्याशिवाय कोणाचीच महत्त्वाचं नाही, त्यांच्यासारखं कोणीच नाही. आणि अशा विचारामुळे तो हळूहळू एकटा पडू लागतो. कारण लोक याचा आता आदर करतात, आपण अहंकाराचा तिरस्कार करतो. नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोकांना वाटतं की नम्र राहणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास गमावणं, पण तसंच नाही. नम्रता म्हणजे स्वतःची किंमत जाणून घेणं, इतरांची किंमत मान्य करणं, नम्रता व्यक्त करणं, समजून घेणं, यश मिळण्यावरही पाय जमिनीवर ठेवणं. नम्रता म्हणजे आपण किती पुढे गेलो तरी आपल्या मुलांना विसरून न देतं आणि महत्त्वानं स्वामींच्या या गुण अत्यंत प्रिय असतात. कारण नम्र माणूस शिकू शकतो, नम्र माणूस बदलू शकतो, नम्र माणूस चुका स्वीकारू शकतो. पण अहंकारी माणूस हे करू शकत नाही. जीवनात प्रत्येकाला काहीतरी यश मिळतं, पण यश मिळाल्यानंतर तुम्ही आता कसे वागता हे तुमचं आता खरं व्यक्तिमत्व दाखवतं. तुम्हाला लोकांना विचारत असता का, तुम्ही आता ज्यांनी आता मदत केली त्यांच्याकडे दुर्लक्ष करता का, तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजू शकता का, की तुम्ही आता अजूनही प्रेमाने, आदराने आणि साधेपणाने वागता का? याच उत्तराचं तुमचं भविष्यत्व आता अवलंबून आहे. कारण इतिहासात अनेक लोक यशामुळे पडले नाही, ते अहंकारामुळे पडले. त्यांना वाटलं की ते आता अजय आहेत आणि त्यांना वाटलं की त्यांना आता कोणी थांबवू शकत नाही आणि मग आयुष्याने त्यांना नम्रतेचा धडा शिकवला. स्वामी समर्थांच्या कृपेची एक खास गोष्ट आहे, ती नम्र मनात सहज टिकते, पण अहंकारी मनात टिकत नाही. कारण कृपेची जागा हवी आहे आणि अहंकार संपूर्ण जागा व्यापून टाकते. जिथे मी खूप मोठा होतो तिथे स्वामी लहान होतात, जिथे मी लहान होतो तिथे स्वामी मोठे होतात. म्हणून अनेक संतांनी सांगितलं आहे की आध्यात्मिक प्रवासातील सर्वात मोठा अडथळा बाहेर नसतो, तो आत असतो आणि त्याचं नाव आहे अहंकार. आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थोडासा अहंकार आहे तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण प्रत्येक माणसात तो काही ना प्रमाणात असतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांना ओळखणं, स्वतःला प्रश्न विचारणं, मी लोकांशी कसा वागतो, मी टीका स्वतःवर करू शकतो, स्वीकारू शकतो का, मी चूक मान्य करू शकतो का, मी दुसऱ्याच्या यशाने आनंद होऊ शकतो का? जर या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिक दिली तर तुम्हाला स्वतःबद्दल आता खूप काही समजेल. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःला समजायला लागतो त्या दिवशी त्याचा खरा विकास सुरू होतो. स्वामींना प्रिय असणारे लोक मोठेपणाचा देखावा करू शकतात.
त्यामुळे आता ते साधेपणात जगतात, ते नम्रपणे जगतात, ते इतरांना आदर करतात आणि म्हणून लोक त्यांना सन्मान करतात. कारण खरी माणसं ओरडून सांगावी लागत नाही, ती लोकांना आपोआप दिसते. म्हणून स्वामींना प्रिय असणारी सवय आणि सवय म्हणजे अहंकारातून दूर राहणं आणि नम्रता वापरणं. अशा लोकांच्या मनात शिकण्याची तयारी असते, त्यांच्या वागण्यात साधेपणा असतो आणि त्यांच्या जीवनात कृपेचा प्रवाह आता अखंड वाहत राहतो. या सर्व सवयीपैकी एक सवय अशी आहे जी बाकीच्या सर्व सवयींना व्यक्ती देते, पण एक अशी सवय जी माणसाला संकटात आधार देते, आनंदात संतुलन देते, दुःखात धीर देते आणि आयुष्यभर स्वामींशी जोडून ठेवते. 7वी सवय, स्वामींचं सतत स्मरण करणं आणि नामस्मरणाची ओढ जपणं. आता आपण त्या सवयीत पोहोचलोय जी आता या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची सवय आहे. आणि खरंच सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीमध्ये आधी सांगितलेल्या 6 सवयी नसल्या तरी त्या हळूहळू विकसित होऊ शकतात. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे स्वामींचं सतत स्मरण. पण सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया. तुम्ही दिवसभरात सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा विचार करता? पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, भविष्य की समस्या? कारण ज्या गोष्टीचा आपण वारंवार विचार करतो तसंच आपलं मन हळूहळू बनत जातं. जर मन सतत भीतीने भरलेलं असेल तर आयुष्यात भीतीच आता वाढत राहते. जर मन सतत रागाने भरलं असेल तर राग वाढतो. पण जर सतत मन स्वामींच्या स्मरणात भरलेलं असतं तर मनामध्ये शांतता, धैर्य आणि विश्वास वाढू लागतो. आणि म्हणून स्वामींना प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये ही सवय हमखास दिसते. हे फक्त मंदिरात गेल्यावरती स्वामींना आठवत नाही, ते फक्त अडचणीत असताना स्वामींचं नाव घेत नाही, ते फक्त इच्छा पूर्ण आता व्हावी म्हणून आता प्रार्थना करत नाही, तर ते स्वामींना आपल्या जीवनात एक भाग बनतात. अनेक लोकांची भक्ती परिस्थितीनुसार बदलते. संकट आलं की देव आठवतो, संकट गेले की देव विसरला जातो, गरज पडली की प्रार्थना होते, गरज संपली की प्रार्थना थांबते. पण ही खरी भक्ती नाही, हा व्यवहार आहे. खरी भक्ती म्हणजे परिस्थिती काही असो स्वामींशी असलेलं नातं कायम ठेवणं. आज आनंद असेल तरी स्वामी, उद्या दुःख असेल तरी स्वामी, आज यश असेल तर स्वामी, उद्या अपयश असेल तरी स्वामी. ही भावना ज्याच्या मनात निर्माण होते त्याचं जीवन हळूहळू बदलू लागतं. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचं स्मरण म्हणजे फक्त मोठे मोठे जप करणं नाही, दिवसभर माळ घेऊन बसणं नाही, तासनतास पूजा करणं नाही. जर ते शक्य असेल तर उत्तमच, पण प्रत्येकाला ते शक्य नसतं. स्वामींना त्याची अपेक्षाही नसते. स्वामींना अपेक्षा असते ती फक्त मनातील जोडणीच. तुम्ही आता काम करत असाल, गाडी चालवत असाल, शेती करत असाल, ऑफिसमध्ये असाल, व्यवसाय करत असाल, घरकाम करत असाल, तरी मनात प्रेमाने श्री स्वामी समर्थ हा जप सुरू राहू शकतो. आणि हाच तर खरं नामस्मरणाचा अर्थ आहे. नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे. ज्या व्यक्तींचे नाव ऐकल्यावरती तुमच्या मनात भावना निर्माण होतात त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनात महत्त्व असतं. आणि स्वामींचं नाव हे फक्त एक शब्द नाही, ते श्रद्धेचं केंद्र आहे, ते विश्वासाचं केंद्र आहे, ते आशेचं केंद्र आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते खूप चिंतित असतात, खूप घाबरलेले असतात किंवा खूप दुःखी असतात, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हा जप काही वेळा केला तरी त्यांचं मन शांत होऊ लागतं. यामागे एक मोठं कारण आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही नामस्मरण करता त्या क्षणी तुमचं लक्ष समस्येवर हटून श्रद्धेकडे वळतं आणि लक्ष बदलतं की मनाची अस्वस्थता बदलते. जीवनात प्रत्येकाला आधाराची गरज असते. काही लोकांना पैसा आधार वाटतो, काही लोकांना माणसं आधार वाटतात, काही लोकांना पद आणि प्रतिष्ठा आधार वाटते. पण या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. पैसा कमी होऊ शकतो, लोक दूर जाऊ शकतात, पद बदलू शकतं, परिस्थिती बदलू शकते. पण स्वामींचं स्मरण हा एक असा आधार आहे जो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या समोर राहू शकतो. म्हणून स्वामींचा एक प्रिय असणारे लोक बाहेरच्या अंधारावर पूर्णपणे अवलंबून राहत नाही. त्यांच्याकडे आतला आधार असतो आणि तो म्हणजे नामस्मरण. एक गोष्ट विचार कर, आणि दिवसभर किती गोष्टी मनात साठवत असतो. कोणीतरी काय बोलेल, कोणीतरी काय केलं, कोणीतरी आपल्याशी कसं वागलं, कोणत्याही समस्या आहेत, कोणत्याही चिंता आहेत. या सगळ्या विचारांमुळे मन थकतं, मन जड होतं, मन अस्वस्थ होतं. पण जेव्हा त्याचं मनात स्वामींचं नाव सतत घुमू लागतं तेव्हा त्या मनाला एक वेगळीच दिशा मिळते. जणू काही अंधारात एक दिवा पेटतो. समस्या संपत नाही, पण त्या समस्येकडे पाहण्याची ताकद वाढते. अनेक लोक विचारतात, स्वामी माझ्यासोबत आहे हे कसं ओळखायचं? याचं एक सुंदर उत्तर आहे. जेव्हा मनाला स्वामींच्या नावाची ओढ लागते तेव्हा समाजात आता कृपेचा प्रवास सुरू झाला आहे. कारण ही ओढ जबरदस्तीने निर्माण होत नाही, ती आतून निर्माण होते. जसं एखादा तहानलेला माणूस पाण्याकडे धावतो तसं मन शांततेने नामस्मरणाकडे धावू लागतं. आणि हीच तर खरी आध्यात्मिक प्रगती असते. स्वामींचं स्मरण केल्याने आयुष्यातील समस्या जादून नाहीशी होत नाही, ते वास्तवात आहे. पण नामस्मरणामुळे तुम्ही समस्यामध्ये समजून बनता आणि अनेक वेळा ही दादा अधिक
तुम्हाला आता महत्त्वाचं असतं, कारण जीवनात प्रत्येक अडथळा दूर होणार नाही, पण ते प्रत्येक अडथळा समोर जाण्याची शक्ती मिळू शकते आणि ती शक्ती श्रद्धेमुळे मिळते. आज जर तुम्ही स्वतःला विचारलं, की आता दिवसात आता स्वामींना आता किती वेळ आहे? तर उत्तर काय असेल? फक्त मंदिरात गेल्यावर, फक्त आरतीच्या वेळी, फक्त अडचणीत असताना, की दिवसभरात अनेक छोट्या क्षणांमध्ये. कारण स्वामींना आता प्रिय असणारे लोक स्वामींना त्यांच्या वेळापत्रकात भाग बनवत नाही. ते स्वामींना त्यांच्या जीवनाचा भाग बनवतात आणि यात आता खूप मोठा फरक आहे. आता आता आपण यात सवयी पाहिल्या. कोणाचं तर वाईट न चिंतणं, संकटातही विश्वास न सोडणं, कृतज्ञता जपणं, आईवडिलांचा आदर करणं, गरजूंना मदत करणं, अहंकारातून दूर राहणं आणि स्वामींचं सतत स्मरण करणं. पण आता एक प्रश्न महत्त्वाचा निर्माण होतो. अनेक लोकांना या सवयी माहीत असतात, तरी त्यांच्या जीवनात अपेक्षित बदल का दिसत नाही? कारण ते नकळत काही अशा चुका करत असतात, ज्या त्यांच्या स्वामींच्या कृपेच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. लोकांकडून होणाऱ्या मोठ्या चुका ज्या स्वामींची कृपा मिळण्यापर्यंत दूर राहतात. आता तर तुम्ही एका प्रश्न असा विचारणार आहे, जो कदाचित या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे की प्रार्थना मी करतो, नमस्कार करतो, नामस्मरण करतो, स्वामींवरती श्रद्धा ठेवतो, तरी माझ्या आयुष्यात हवा तसा बदल का होत नाही? कधी हा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल आणि खरंच सांगायचं झालं तर हा प्रश्न चुकीचा नाही. कारण अनेक लोक मनापासून भक्ती करतात, स्वामींचं नाव घेतात, त्यांच्या कृपेची अपेक्षा ठेवतात, पण तरी त्यांना आतून एक समाधान मिळत नाही. त्यांना वाटतं की आता काहीतरी कमी आहे आणि अनेक वेळा खरंच काहीतरी कमी असतं, पण तरी कमतरता भक्तीमध्ये नसते, ती काही काही छोट्या छोट्या चुकांमध्ये असते. अशा चुका ज्या नकळत आपल्या जीवनात येतात आणि हळूहळू आपल्या आता मनाची शक्ती कमी करू लागतात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच कोणावर राग धरून बसत नाही. ते कोणाला शिक्षा देण्यासाठी वाट पाहत नाही. जसं सूर्य आता सूर्यप्रकाशावरती सर्वावरती सारखत पडतो, जसं बंद खिडकीत प्रकाश येत नाही, तसं आता काही चुका आपल्या मनाची खिडकी बंद करून ठेवतात आणि म्हणून या चुका समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं आता मोठी चूक म्हणजे फक्त संकटात आता देव आठवणं. अनेक लोकांची भक्ती एका विशिष्ट पद्धतीने चालते. सगळं ठीक असेल तर देवावरती आपण विश्वास ठेवतो, नाहीतर देव विसरला जातो. पण अडचण आली की लगेच प्रार्थना सुरू होते. नोकरीचा पण प्रश्न आला की स्वामी आठवतात, आरोग्याची समस्या आली की स्वामी आठवतात, पैशाची अडचण आली की स्वामी आठवतात आणि समज सुटले की पुन्हा सगळं पूर्वीसारखं. ही चूक अनेक जण आता नकळत करतात, कारण ते स्वामींना जीवनात असा भाग न बनवता गरजेच्या वेळी वापरायचं साधन बनवतात. पण स्वामींशी नातं हे व्यवहाराचं नसतं, ते विश्वासाचं असतं. खरी भक्ती म्हणजे आनंदातही स्वामी आणि संकटातही स्वामी. दुसरी मोठी चूक सतत तक्रार करणं राहणं. काही लोकांकडे खूप काही असतं, चांगलं घर, कुटुंब, अन्न, आरोग्य, काम, पण तरी ते सतत नाराज असतात. त्यांचं लक्ष नेहमी जे काही नाही त्यावर असतं. अशा लोकांच्या मनात कृतज्ञतेपेक्षा जास्त तक्रार असतात आणि जिथे तक्रारी वाढतात तिथे समाधान कमी होतं. याचा अर्थ असा नाही की समस्या नाहीत, समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण समस्या आणि तक्रारी या वेगळ्या आता गोष्टी आहेत. समस्या प्रत्येक उपाय शोधणं योग्य आहे, पण सतत तक्रार करणं राहणं मनाला कमकुवत बनवतं. तिसरी मोठी चूक दुसऱ्याच्या यशाने जळणं. अशा सोशल मीडियामुळे ही समस्या खूप वाढली जाते. कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाला तर नवीन गाडी मिळाली, कोणाला मोठी नोकरी मिळाली आणि लगेच तुलना सुरू झाली. याच्याकडे का, मग माझ्याकडे असं का नाही, अशा विचारांमधून मत्सर निर्माण होतो आणि मत्सर हा मनाची शांतता नष्ट करणारा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामींना आता प्रिय असणारे लोक दुसऱ्यांच्या यशाने दुःख होत नाही, ते प्रेरित होत आहे, कारण त्यांना माहीत असतं की दुसऱ्यांचं यश माझं आता अपयश नाही. चौथी मोठी चूक अहंकार. काही लोक थोडंसं असं यश मिळालं की ते बदलतात, त्यांच्या बोलण्यात बदल होतो, त्यांच्या वागण्यात बदल होतो, त्यांना वाटू लागतं की इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण जीवनात एक नियम असतो, अहंकार जितक्या वेगाने वर जाऊन जातो त्यापेक्षा जास्त वेगाने खाली आणतो. स्वामींना नम्र प्रिय असतात, कारण नम्र माणूस शिकतो, अहंकारी माणूस शिक्षण बंद करतो आणि जिथे शिकणं बंद होतं तिथे प्रगती बंद होते. पाचवी मोठी चूक आई वडिलांकडे दुर्लक्ष करणं. आज अनेक लोक बाहेरच्या जगातील खूप काही आता करतात, पण स्वतःच्या घरातील ज्येष्ठांसाठी वेळ काढत नाही, त्यांच्या भावना समजून घेत नाही, त्यांच्याशी प्रेमाने बोलत नाही. आई वडिलांचा आदर हा फक्त संस्कार नाही, ते आपल्याला व्यक्तिमत्वाचा पाया. ज्या व्यक्तीने आपल्या मुलांना विसरलं नाही त्याचं यश टिकून राहणं कठीण असतं. सहावी चूक असते आधरपणा. त्यामुळे आजच्या काळात प्रत्येकाला सगळं लगेच हवं असतं. त्यामुळे प्रार्थना केली आणि लगेच परिणाम हवा, मेहनत केली लगेच यश हवं, पण जीवनात नैसर्गिकरित्या नियमावरती चालतं. बी पेरल्यावर झाडाला वेळ लागतो, तसं प्रयत्नही वेळ लागतो आणि प्रार्थनाही अनेक लोक योग्य वेळी येण्यापूर्वीच हार मानतात आणि त्यामुळे त्यांना मिळू शकणारा फळही आता मिळत नाही. सातवी मोठी चूक
स्वतःबद्दल बोलण्याची आता तयारी नसणं ही सर्वात धोकादायक चूक असते. कारण अनेक लोकांना जीवन बदलायचं असतं पण स्वतःबद्दल बदलायचं नसतं. त्यांना परिस्थिती बदलायची असं वाटतं पण सवयी आता बदलायच्या नसतात. त्यांना आता परिणाम बदलायचा असतो पण विचार बदलायचे नसतात. मित्रांनो, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल घडवायला तयार होत नाही तोपर्यंत बाहेरचं जग बदलूही फार फरक पडत नाही. एक सत्य जे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायला हवं, स्वामी समर्थांची कृपा ही कोणत्या एका चमत्काराचं नाव नाही, ती एक प्रक्रिया आहे. ती आधी मन बदलते, मग विचार बदलते, मग सवयी बदलते आणि शेवटी आयुष्य बदलते. आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 7 सवयीपैकी एक फक्त सवय निवडा आणि पुढील 7 दिवस ती मनापासून आचरणात आणा. कारण तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी कधी-कधी फक्त एक चांगली सवय पुरेशी असते. आणि कोण जाणे, कदाचित हा व्हिडिओ पाहणं ही सुद्धा स्वामींचं एक खूण असेल. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत असतील, बाळ आता वेळ आली आहे स्वतःबद्दल बदलण्याची, कारण तुमच्यासाठी काहीतरी आता चांगलं पुढे वाट पाहते. म्हणून निराश होऊ नका, हार मानू नका आणि स्वतःवरती आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा संपत नाही तिथे स्वामींची कृपा सुरू होते. आणि शेवटी मनापासून एकदा बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया आपण एका नव्या आणि प्रेरणादायी स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहे, फक्त तुम्ही त्यांना विसरू नका.